आणि आता एक नजर टाकणार आहोत मुंबई आणि पुण्यातल्या न्यूज टॉप 9 वर। मुंबईमध्ये हुडहुडी वाढली, पारा 15 अंशांवर, आठवडाभर पहाटे गारवा तर दिवसाचं तापमान 34 ते 35 अंश राहणार असा हवामान विभागाचा अंदाज। मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग 8 पदरी होणार, MSRDCचा प्रस्ताव, सरकारकडे प्रस्ताव दाखल, 5500 कोटींचा खर्च अपेक्षित। मुंबईतल्या मॅकडॉनल्ड्ससह 30 फास्ट फूड दुकानांना तपासणी करून सुधारणा करण्यासंदर्भात नोटीस। नगरमध्ये मॅकडॉनल्डमधील बर्गर आणि नगेट्समध्ये पनीरऐवजी चीज अॅनालॉग्स वापरल्याचं उघडकीस। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरनं 4 कोटी रुपयांचं सोनं जप्त, कस्टम विभागाची कारवाई, केनिया देशातील 2 महिलांना अटक। पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी मोहोळ प्रकरणी पुणे पोलिसांची शाळा घेतली। पुरावे व्हायरल झाल्यानं पोलिसांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभं राहिल्यानं महासंचालकांनी पोलिसांचे टोचले कान। पुण्यामध्ये अनधिकृत होर्डिंगला आळा बसवण्यासाठी लष्कर भागात पुन्हा होर्डिंग सुरू करण्याचा निर्णय। उत्पन्न वाढीसाठी 31 अधिकृत होर्डिंग देण्याची कंटेनमेंट बोर्डाची घोषणा। पुणे शहरामध्ये वाहतूक कोंडी होणाऱ्या 41 चौकांची पालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त पाहणी करणार। दोन्ही प्रशासन एकत्र येऊन वाहतूक कोंडीवरती काम करणार। मुंबईच्या अंधेरी पूर्व पश्चिमला जोडणाऱ्या गोखले पुलाच्या एका मार्गिकेचं काम अखेर पूर्ण। पुलाची एक मार्गिका आज खुली होणार। अंधेरी पूर्व पश्चिम उपनगरातील प्रवाशांना मोठा दिलासा, उद्घाटनही झालं। पुणे विद्यापीठामध्ये लवकरच दिव्यांग सहाय्य कक्ष आणि समान संधी केंद्र स्थापन करण्यात येणार। शिक्षकेतर कक्षाची विद्यार्थी संघटनांना पत्राद्वारे माहिती।